पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। देवा ऐके ही विनंती, मज नको रे ही मुक्ती। इच्छा तया गती, हेची सुख आगळे। या वैष्णवांचे घरी, प्रेम सुख इच्छा करी। रिद्धी सिद्धी द्वारी, कर जोडोनी तिष्ठती। नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखा नाश। अद्भुत हा रस, कथा काळी नामाचा। या वैष्णवांचे घरी, प्रेम सुख इच्छा करी। रिद्धी सिद्धी द्वारी, कर जोडोनी तिष्ठती। तुझ्या नामाचा महिमा, तुझं न कळे मेघश्यामा। तुका म्हणे आम्हा, जन्म गोड याजसाठी। या वैष्णवांचे घरी, प्रेम सुख इच्छा करी। रिद्धी सिद्धी द्वारी, कर जोडोनी तिष्ठती। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबारा देवाला विनंती करतायत की देवा मला मुक्ती देऊ नको। देवा मला मुक्ती देऊ नको। अर्थात तुकोबारा इथे मुक्तीचा धिक्कार करतायत। मग सहजच सिद्ध होतं की मुक्तीचा धिक्कार करण्यासाठी अगोदर मुक्तीचा अधिकारी असावा लागतो। तुकोबारा मुक्तीचा धिक्कार करतायत, मग मुक्तीचा धिक्कार करण्यासाठी मुक्तीचा अधिकारी असावं लागतं। मग तुकोबारा मुक्तीचे अधिकारी होते का? तर हो। तुकोबारा स्वमुखाने बोलतायत, मोक्षाची आमाशी नाही अवघड, तो असे उघड गाठोडीस। तुकोबारा मोक्षाचे अधिकारी होते। तुकोबारा म्हणतात आम्ही मोक्ष गठोड्यात बांधलाय। आम्ही गठोड्यात बांधलाय म्हणले मोक्ष। कधी सोडू, कधी प्राप्त करू। मोक्षाची आमाशी नाही अवघड, तो असे उघड गाठोडीस। मोक्ष आम्हा घरी कामारी दासी। तुकोबारा म्हणतात की मोक्ष आमच्या घरी चाकर आहे, कामारी दासी आहे। मोक्ष आमचा नौकर आहे। मोक्ष सुखा हनुला था, भय नाही जन्म घेता। मोक्ष सुखा हनुला था, हे तुकोबारा बोलतायत। मोक्ष सुखा हनुला था। या सगळ्या प्रमाणातून हे सिद्ध होतं की तुकोबारा मोक्षाचे अधिकारी होते आणि म्हणून अधिकारानं बोलतायत आणि देवाला विनंती करतायत की देवा मला मुक्ती देऊ नको। तुकोबारा संत होते, जीवनमुक्त होते आणि अशा संताचा अधिकार काय असतो ज्ञानोबा लिहितायत। कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, की जळाचे परी तळवटो घे। कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, की जळाचे परी तळवटो घे। तुकोबारा हे मोक्षाचे अधिकारी होते, मोक्षाची सोडीबांधी करत होते आणि योग्य माणसाला मुक्त हस्तानं मोक्ष देत होते। कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडीबांधी करी। तुकोबारा महान कोटीतील संत, महान कोटीतील संत, ज्यांच्या घरी मोक्ष कामारी दासी होता, चाकर होता, ज्यांनी मोक्ष गठोड्यात बांधला होता, ज्यांनी मोक्ष गठोड्यात बांधला होता,
तेच तुकोबाराय मोक्षाचा धिक्कार करतात आणि देवाला विनंती करतात की देवा मला मोक्ष देऊ नको, देवा मला मोक्ष देऊ नको. का बरं? तुकोबाराय ना मोक्ष का नको होता? तर याची काही कारण आहेत. पहिलं कारण, तुकोबारायांना पुन्हा पुन्हा मनुष्याचा जन्म धरायचा होता आणि मृत्यूलोकात येऊन संत कार्य करायचं होतं. हे पहिलं कारण मोक्षाचा धिक्कार करण्याचं. कारण सायुज्य मुक्ती जर स्वीकारली तर नंतर तुम्हाला मनुष्याचं काय, कुठल्याच योनीचं, कुठल्याच प्राण्याचं शरीर लाभत नाही. तुम्ही एकदा सायुज्य मुक्तीत विलीन झाले तर तुम्हाला जन्म नाही, मरण नाही, तुम्हाला कुठलं शरीर लाभत नाही आणि मनुष्याचं तर नाहीच नाही. आणि तुकोबारायानं तर पुन्हा पुन्हा मनुष्य व्हायचं आहे. उपजोनी आपुडती येऊ काला खाऊ दैवात. तुकोबाराय उपजोनी आपुडती येऊ. तुकोबारायांना उपजून जन्म घेऊन, मनुष्याचा जन्म घेऊन पुन्हा पुन्हा मृत्यूलोकात यायचे आणि दही भाताचा काला खायचा आहे, अर्थात हरिनामाचा आनंद लुटायचा आहे. हरिनामाचा आनंद लुटायचा आहे. पहिलं कारण मोक्षाचा धिक्कार. पहिलं कारण का? तुकोबारायांना पुन्हा पुन्हा मनुष्य बनून मृत्यूलोकात यायचे आणि संत कार्य करायचे. तुकोबारायांनी मोक्ष धिक्कारला. याची प्रमुख कारणं, त्यातलं पहिलं कारण, तुकोबारायांना पुन्हा पुन्हा मनुष्य बनून यायचे आणि संत कार्य करायचे. पहिलं कारण. आणि दुसरं कारण, तुकोबारायांना हरिनामाचा आनंद लुटायचा, भक्ती प्रेम सुख लुटायचे. की जे हरिनाम, जे भक्ती प्रेम सुख फक्त मृत्यूलोकात आणि मनुष्य योनीतूनच आहे, इतरत्र कुठेही नाही. आणि म्हणून तुकोबाराय मोक्षाचा सरळ सरळ धिक्कार करतात आणि देवाला विनंती करतात की देवा, पहिल्या शरणात तुकोबाराय म्हणतात, देवा ऐके हे विनंती, देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती. देवा माझी विनंती ऐक रे बाबा. काय? तुम्हाला मुक्ती देऊ नको, मला भक्ती दे. भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. सायुज्य मुक्ती हा चौथा पुरुषार्थ आहे, भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे. 4 पेक्षा 5 मोठं असतं. 4 सायुज्य, 5 भक्ती आहे. 4 सायुज्य, 5 भक्ती. म्हणून भक्ती ही सायुज्यापेक्षा मोठी आहे. हनुमंत ज्ञानोबा लिहित आहेत की चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. चौथा पुरुषार्थ सायुज्य मुक्ती, तिच्या माथ्यावर 5वा पुरुषार्थ ती भक्ती आहे. आणि ही भक्ती म्हणजे संतपद आहे. इथे भगवंत भक्तापुढे 2 पर्याय ठेवतो. मोक्षाच्या दारात साधक उभा आहे, भगवंत त्या साधकापुढे 2 पर्याय ठेवतात की बाबा तुला माझी सायुज्य मुक्ती हवी आहे का तुला माझी भक्ती हवी आहे. काही लोक सायुज्य मुक्ती घेतात आणि भगवंताच्या आत्मस्वरूपात विलीन होतात, परंतु काही लोक सायुज्य मुक्तीचा धिक्कार करतात. सायुज्य मुक्ती मिळवतात पण मिळवून तिचा धिक्कार करतात आणि भक्तीचा स्वीकार करतात, 5व्या पुरुषार्थाचा स्वीकार करतात. ज्ञानोबा स्पष्ट लिहितात, तया माझ्या सायुज्याची चाड, तयाचे तेच पूर्वी मी कोड, का सेवा म्हणती तरी आड प्रेमस्वे. तया माझ्या सायुज्याची चाड, तरी त्याचे तेच पूर्वी मी कोड, का सेवा म्हणते तरी आड प्रेमस्वे. भगवान स्पष्ट विचारतात की तुला सायुज्य पाहिजे का प्रेम पाहिजे, अर्थात भक्ती पाहिजे. साधक म्हणला सायुज्य, त्याला चौथा पुरुषार्थ मुक्ती देऊन टाकतात, त्याला पुन्हा जन्म मरण नाही. पण ज्याला प्रेम हवं आहे, ज्याला भक्ती हवी आहे, त्याला भगवंत मुक्त करतात. मुक्त करून
तो साधक मुक्तीचा त्याग करतो, मुक्तीवर भजनयुक्त बनतो, मुक्तीवर भजनयुक्त बनतो, अर्थात संत बनतो. आणि असा संत महात्माच म्हणू शकतो की उपजून या पुढती येऊ काला खाऊ दहिबात. तुम्ही आम्ही म्हणू शकत नाहीत उपजून या पुढती येऊ. साधारण जीव हा 84 लक्ष योनीमध्ये अडकलेला असतो. सायुज्य मुक्तीत झालेला, सायुज्य मुक्तीत विलीन झालेला जीव, त्याला तर जन्ममरणच नाही. मग एकच अधिकारी पुरुष आहे आणि तो आहे संत, की जो म्हणू शकतो की उपजून या पुढती येऊ, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. हे फक्त संतच म्हणू शकतात. स्वेच्छेने मनुष्याचा देह धरायचा, मृत्यू लोकात यायचं, संत कार्य करायचं आणि निघून जायचं. याला म्हणायचं उपजून या पुढती येऊ. आणि असं स्वेच्छेने मनुष्य देह धरणे, मुक्त होणे, मुक्त होऊन मुक्तीचा धिक्कार करणे, मुक्तीचा धिक्कार करून 5व्या पुरुषात भक्ती स्वीकारणे आणि स्वेच्छेने मनुष्याचा देह धरून मृत्यू लोकात येणे, संत कार्य करणे आणि ते आटोपून पुन्हा वैकुंठात जाणे. हे फक्त संतच करू शकतात किंवा संतच म्हणू शकतात. आणि म्हणून महाराज म्हणतात की उपजून या पुढती येऊ काला खाऊ दहिबात. मग ज्यावेळेस साधक ही इच्छा दाखवतो भगवंतापुढे की देवा मला सायुज्य मुक्ती नको आहे, इथं भक्त मुक्त होतो, मुक्ती मिळवतो, पण मुक्ती मिळून त्या मुक्तीचा धिक्कार करतो. मुक्ती मिळवायची, मुक्ती मिळून तिचा त्याग करायचा. आणि मग धनवारा लिहितात की तया माझ्या सायुज्याची चाड, तरी त्याचे तेच पुरी मी कोड. सायुज्य हवे त्याचे कोड पुरवतो, त्याला सायुज्य देऊन टाकतो. पण भक्त म्हणाला की मला सायुज्य नको. मग ज्ञानावरा पुढे लिहितात का सेवा म्हणते तरी आड प्रेम स्वे. तो साधक म्हणाला देवा मला तुझी सेवा हवी आहे. मग भगवंत त्याला प्रेम देतात, भक्ती देतात, 5व्या पुरुषार्थ देतात. आपण पे विना एक ते तैसेची सुख साजूक, सप्रेमळा लागी देख ठेविले जतून. आपण पे म्हणजे मोक्ष, आपण पे विना एक ते तैसेची सुख साजूक, सप्रेमळा लागी देख ठेविले जतून. मोक्षापेक्षा वेगळं असं भक्तिसुख भगवंतानं राखून ठेवलं असतं, जतन केलं असतं. आणि हे प्रेमसुख भक्तिसुख भगवंत खास अशा प्रेमळ भक्तालाच देतो, कुणालाही देत नाही. देव मुक्ती देण्याच्या बाबतीत ढिला आहे, थोडा सहज देतो पात्र भक्तांना. परंतु प्रेम आणि भक्ती देण्यामध्ये देव जरा हात राखून असतो, देव थोडा हात आकडतो. कारण भक्ती प्रेम ही देवाची स्पेशल राखीव गोष्ट आहे. भक्तिप्रेमाची देव खिरापत वाटत नाही, ती स्पेशल राखीव भक्तांनाच देतो. आणि ती भक्ती ते प्रेम तुकोबाराय देवाकडून मागतायत. आणि म्हणून सायुज्य मुक्तीचा धिक्कार करायचा आहे. कारण सायुज्य मुक्ती जर स्वीकारली तर पुन्हा मनुष्याचा देह नाही, कुठलाच देह नाही. आणि तुकोबारायला तर मनुष्याचा देह धरायचा आहे, मृत्यू लोकात येऊन संत कार्य करायचे. मग सायुज्य मुक्ती स्वीकारली तर मनुष्य देहच नाही, तर मग मृत्यू लोकात कसं यावं, भक्तिप्रेम कसं लुटावं, संत कार्य कसं करावं, हे सगळं करता येत नाही. म्हणून देवा मला मुक्ती देऊ नको, मला भक्ती दे, प्रेम दे, अर्थात 5वा पुरुषार्थ दे, मला संत कर. मग काय होईल तर मी स्वेच्छेने संताचा अवतार धरेल, मृत्यू लोकात जाईल, संत कार्य करेल आणि तुझ्या नामाचा आनंद लुटेल आणि संत कार्यही करेल. यासाठी तुकोबारायांना भक्ती प्रेम हवे, मनुष्याचं शरीर हवे. आणि हे तेव्हाच मिळतं किंवा शक्य होतं ज्यावेळेस तुम्ही सायुज्याचा धिक्कार करता आणि 5वा पुरुषार्थ भक्ती स्वीकारता. आणि म्हणून तुकोबाराय इथे मुक्तीचा धिक्कार करतायत आणि देवाला म्हणतात की देवा ऐके ही विनंती मज नको रे हे मुक्ती. देवा ऐके ही विनंती मज नको रे हे मुक्ती. आणि म्हणून देवाच्या प्रत्येक अवतारात तुकोबाराय संत म्हणून आलेत. महाराज स्वमुखाने म्हणतात की देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर, देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. भगवान विष्णूच्या प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज संत म्हणून आलेत. भगवंताच्या नरसिंह अवतारात तुकाराम महाराज प्रल्हाद होते.
सत्ययुगात. नंतर त्रेतायुगात भगवंताच्या राम अवतारात तुकाराम महाराज अंगद होते. नंतर द्वापार युगात भगवंताच्या कृष्ण अवतारात तुकाराम महाराज उद्धव होते. आणि भगवंताच्या पांडुरंग अवतारात तुकाराम महाराज नामदेव महाराज आहेत. आणि हेच तुकाराम महाराज 16व्या शतकात स्वतंत्र तुकाराम महाराज म्हणून आले. आणि म्हणून ज्ञानियाचा एका आणि नामयाचा तुका, ज्ञानियाचा एका आणि नामयाचा तुका. हेच तुकाराम महाराज पांडुरंगाच्या अवतारात नामदेव महाराज आहेत. 16व्या शतकात स्वतंत्र तुकाराम महाराज म्हणून आले. ही तुकोबारायाची अवतार परंपरा आहे. देवाचे अवतार तुका त्याच्याबरोबर. तुकोबारायाला मनुष्याचं शरीर हवंय. सायुज्य मुक्ती स्वीकारली तर मनुष्याचं शरीर मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला 5वा पुरुषार्थ भक्ती स्वीकारावी लागते, अर्थात संतपद स्वीकारावं लागतं. आणि फक्त संतच स्वेच्छेने मनुष्य जन्म धरून मृत्यूलोकात येऊन संत कार्य करू शकतो. भगवंताच्या नामाचा आनंद लुटू शकतो. भगवंताच्या नामाचा आनंद लुटू शकतो. कारण भगवंताचं नाम आहेच तसं गोड. किती गोड आहे. नामदेव महाराज म्हणतात, सांडोनी सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा, कार्य न घ्यावा जन्म आणि प्रेमे लुटावे नाम. मुक्ती मागे तो करंटा. मुक्त होऊन करायचं काय? तुम्ही मुक्त झाले, देव झाले. मुक्त झाल्या मनुष्य देव होतो. पण तुम्हाला मनुष्याचं शरीर नाही. माणसाने देव होण्यापेक्षा नेहमी भक्त व्हावं. माणसाने देव होण्यापेक्षा नेहमी भक्त व्हावं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. यात मजा आहे, यात मजा आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. सदैव भक्त बनावं, देवाची भक्ती करावी, भक्तीचा आनंद लुटावा. यासारखी मजा कशात नाही आहे. आणि म्हणून मुक्ती मागे तो करंटा, सांडोनी सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा, कार्य न घ्यावा जन्म आणि प्रेमे लुटावे नाम. हरिनामाचं जे सुख आहे ते सोडून मुक्तीचं करायचं काय? मुक्ती मागतो तो करंट आहे. संत बना, पुन्हा पुन्हा स्वेच्छेने मनुष्य बना, मृत्यूलोकात या आणि भक्तीचा आनंद लुटा. सांडोनी सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा, कार्य न घ्यावा जन्म आणि प्रेमे लुटावे नाम. कार्य न घ्यावा जन्म आणि प्रेमे लुटावे नाम. संत बनावं, पुन्हा पुन्हा मनुष्य बनावं आणि प्रेमे लुटावे नाम, अर्थात भक्तीचा आनंद घ्यावा. भक्ती गोड आहे. भक्तीसारखं जगात काही गोड नाही आहे. नाथ महाराज लिहित आहेत, सायुज्यादी चारी मुक्ती माझ्या नावावरून ओवाळी ती, पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पडियंती उद्दावा. उभी नीट ऐका. सायुज्यादी चारी मुक्ती माझ्या नावावरून ओवाळी ती, पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पडियंती उद्दावा. नाथ महाराज लिहित आहेत की सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या चारी मुक्ती, खरा भक्त या चारी मुक्ती माझ्या नावावरून ओवाळून टाकतो, ओवाळून टाकतो. जसं आपण त्या भूताला निवड टाकतो ना ओवाळून, तितक्या कमी दर्जाच्या समजून या चारी मुक्ती भगवंताच्या नामावरून ओवाळून टाकाव्यात. आणि 5वा पुरुषार्थ भक्ती स्वीकारावी. सायुज्यादी चारी मुक्ती माझ्या नावावरून ओवाळी ती, पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पडियंती उद्धवा. भगवंताचं नाम गोड आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता, शिखी न मागती सायुज्यता, निष्काम भजती भगवंता, भक्ती आवडे भक्ता येणे पाडे. खरा भक्त
सलोकता, समीपता, स्वरूपता काही मागत नाही, शेवटी सायुज्यताही मागत नाही. हे मुक्तीचे 4 प्रकार आहेत. वैकुंठामध्ये तुम्ही गेले मुक्ती घेऊन आणि तुम्हाला सलोकता मुक्ती मिळाली तर वैकुंठामध्ये सगळे चतुर्भुज आहेत. स्वरूपता, भगवंतासारखं स्वरूप मिळतं चतुर्भुज. समीपता, भगवंताच्या जवळ राहायला मिळतं. सलोकता, वैकुंठात जसे सगळे आहेत तसं तुम्हाला मिळतं. आणि सायुज्यता म्हणजे आत्मस्वरूपात विलीन होता. नाथ महाराज म्हणतात की सलोकता, समीपता, स्वरूपता शिखी न मागती सायुज्यता, निष्काम भजती भगवंता, भक्ती आवडे भक्ता येणे पाडे. भक्ताला कुठलीच मुक्ती आवडत नाही, त्याला एकच आवडतं, काय? भगवंताचं निष्काम भजन. जय जय राम कृष्ण हरी. कुठलीही वासना मनात न ठेवता देवावर प्रेम करण्यासाठी देवाचं नाव घ्यायचं, निष्काम भावनेने हरिनाम घ्यायचं, ही भक्ती देवाला आवडते. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसाराचं सगळं प्रेम काढायचं आणि देवाला द्यायचं, जगाच्या देवासाठी, जगाच्या देवाच्या नावासाठी. ही थोर भक्ती देवाला आवडते. या भक्तीने आपण आनंदी होतो आणि देवही आनंदी होतो. आणि म्हणून देव संताचा वेडा असतो. भक्ती गोड आहे आणि भक्तीचे गोडे लुटायचे आहेत, भक्तीचा आनंद लुटायचा आहे. म्हणून तुकोबारायला पुन्हा पुन्हा मनुष्याचा जन्म धरायचा आहे आणि मृत्यू लोकात यायचे. आणि म्हणून मुक्तीचा धिक्कार आहे. तुकोबाराय देवाला म्हणतात की देवा ऐके ही विनंती, मज नको रे हे मुक्ती, इच्छा तया गती हेच सुखागळे. देवा माझी विनंती ऐक, मला मुक्ती देऊ नको, मला 5व्या पुरुषात भक्ती दे. का तर मला पुन्हा पुन्हा मनुष्याचं शरीर धरायचे, मृत्यू लोकात जायचे, संत कार्य करायचे आणि तुझ्या भक्तीचा आनंद लुटायचा. का तर देवा तुझी भक्ती गोड आहे. किती गोड आहे देवा तुझी भक्ती. तुकोबारायस लिहितात की रामरसाची चवी आनरस रुचती केवी, रामरसाची चवी आनरस रुचती केवी. आपण आपल्या मनाला विचारावं की मना, तू अनंत काळापासून नाना प्रकारच्या योनीत फिरत आहेस, नाना प्रकारचे पदार्थ खात आलास, तुला सगळ्यात गोड काय लागलं? तुला सगळ्यात गोड काय लागलं? आमच्या मनानं आम्हाला म्हणावं की मला मनुष्यवनीतील रामनाम सगळ्यात गोड लागलं. मनुष्यवनीतील रामनाम सगळ्यात गोड लागलं. रामरसाचे चवी आनरस रुचती केवी. रामरसासारखा चवदार रस कुठलाच नाही, ना आमरस ना सुधारस. सगळ्यात गोड आहे तो रामरस अर्थात भक्तिरस. हा ना भक्तिरस तुकोबारायांना खायचा आहे, हा रामरस तुकोबारायांना खायचा आहे. म्हणून तुकोबारायला मृत्यू लोकात द्यायचे आणि म्हणून मुक्ती नको आहे. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित ज्ञानिया वाचकासी. आत्मनीस जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. भक्तिसुख मिळण्यासाठी, 5व्या पुरुषात मिळण्यासाठी नारायणाची कृपाच व्हावी लागते. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. तुम्हाला भक्ती हवी ना 5व्या पुरुषात, त्याला नारायणाची कृपाच व्हावी लागते. भक्तिप्रेम सुख नेनेवे आणि का पंडित वाचका ज्ञानी असे. तुम्ही ज्ञानी आहेत, तुम्हाला सायुज्य मुक्ती मिळेल, भक्ती मिळणार नाही. भक्तीसाठी नारायणाची कृपाच व्हावी लागते. आत्माने जरी झाले जीवनमुक्त परी भक्तिसुख दुर्लभ त्या. अनेक लोक मुक्त झाले पण त्यांना भक्तीचा आनंद लुटता आला नाही. सायुज्यात गेले, मुक्त झाले. जे 5व्या पुरुषात स्वीकारतात संतपद, त्यांना भक्तीचा आनंद लुटता येतो. का तर ते मुक्तीवर भजनयुक्त असतात. जे जे भगवत भजन करीजेत तया भागवत मनिजेत, मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव.
मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. भागवत म्हणजे भक्त आणि महाभागवत म्हणजे संत. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. उद्धव महाभागवत होता, अर्थात संत होता. का तर तो मुक्तीवर भजनयुक्त होता. अर्थात जे मुक्तीवर भजनयुक्त असतात ते संत असतात. आणि म्हणून भगवंताची भक्ती ही भगवंताच्या कृपेनेच प्राप्त होते, स्वबळाने नाही. स्वबळाने तुम्ही फार फार तर सायुज्य मुक्ती प्राप्त करू शकाल, त्यालाही भगवंताची कृपा लागतेच. पण स्वबळावर फार फार तर तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता? सायुज्य मुक्ती, 4थ्या पुरुषात. पण 5व्या पुरुषात भक्ती जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर तिथं तुका म्हणे कृपा करील नारायण. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. भक्ती ही नारायणानंच द्यावी लागते, तरच मिळते, अन्यथा नाही. आणि म्हणून दानवारे लिहितात की जया माझ्या सायुज्याची चाड तयाचे तेच पूर्वी मी कोड का सेवा म्हणती तरी आड प्रेमस्वे. आपण पैभिन एक ते तैसेची सुख साजूक सप्रेमळा लागी देख ठेवले जातात. भगवंतानं मोक्षापेक्षा वेगळं प्रेमसुख भक्तिसुख बाजूला राखून ठेवलंय. आणि ते खास खास जे प्रेमळ भक्त आहेत की ज्यांना खरोखरच भगवंताची खरी अटॅचमेंट आहे, अशा माणसालाच ती भक्ती ते प्रेम मिळतं भगवंताकडून, इतरांना नाही. आणि तुकोबारायांना भगवंताकडून हे प्रेम, ही भक्ती हवी. आणि ही भक्ती त्यांना एन्जॉय करायची. मृत्यू लोकात येऊन एन्जॉयच म्हणतो मी त्यांना, भक्ती एन्जॉय करायची. कारण भक्तीसारखी एन्जॉयमेंट कशातही नाही हो. भक्तीला एन्जॉय हा शब्द परफेक्ट आहे. तुम्ही आम्ही एन्जॉयमेंट करतो कशाची? परदेश दौरा, भारत यात्रा, सिनेमा पहा, नाना प्रकारची मजा हजा भोग घ्या, व्यसनं करा. नाही हो, गलिच्छ आहे ते. सारा भारत फिरून या, सारं जग फिरून या. सगळं जग फिरून आलात, त्यात जी मजा आहे, सारे जग फिरलात, जी काय मजा मिळाली तेवढी मजा इथं बसल्या बसल्या नुसतं एकदा राम म्हटलं तेवढी मजा मिळते. तुम्ही प्रांजळ निर्मळ मनाने एकदा म्हणा राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जग फिरलात, जी मजा मिळाली तेवढी मजा एकदा राम म्हणण्यानं मिळते. भक्तीचा आनंद फार मोठा आहे. आणि भक्ती भगवंत राखून ठेवतात आणि आपल्या प्रेमळ भक्ताला देतात. तिची खिरापत वाटत नाहीत, शिरणी वाटत नाहीत. शिरणी कुणी हातपुड करतं? मला सायुज्य मुक्ती शिरणी असेल, सायुज्य मुक्ती शिरणी. पण भक्ती प्रेम हे भगवंताचं राखीव आहे. आणि ते भगवंताकडून विनंती करूनच मागून घ्यावं लागतं, भगवंताच्या कृपेनेच घ्यावं लागतं. म्हणून या अभंगाच्या पहिल्या चरणात विनंती देवाला की देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती. देवा माझी विनंती ऐक, मला मुक्ती देऊ नको. मग काय दे? तर मला भक्ती दे. का? तर तुझी भक्ती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, जीवे गोड तीन अक्षरांचा रस, रामरसाची चवी आनरस रुचती केवी. नाम गोड सर्व भावे, आंघोळी न लगे तोंड धुवावे. असं भगवंताचं नाम अतिशय गोड आहे, अतिशय गोड आहे. आणि हे भगवंताचं नाम आणि भगवंताच्या नामाचा आनंद लुटायचा आहे, त्यासाठी मनुष्याचं शरीर लागतं. आणि मग सायुज्य मुक्ती स्वीकारली तर मनुष्याचं शरीर मिळत नाही. आणि मग 5वा पुरुषार्थ भक्ती स्वीकारली तरच मनुष्याचं शरीर मिळतं. कारण 5वा पुरुषार्थ ज्याला मिळाला आहे तो संत असतो. 5वा पुरुषार्थ ज्याला मिळाला आहे तो संत असतो. आणि फक्त संतच म्हणू शकतो की उपजून यापुढती येऊ काला खाऊ दे भात. ज्याला 5वा पुरुषार्थ मिळाला आहे भगवंताच्या कृपेने, आता ज्याला भक्ती मिळाली तो संत असतो. आणि फक्त संतच स्वइच्छेने मनुष्याचं शरीर धारण करून पुन्हा पुन्हा मृत्यू लोकात येऊ शकतो, भगवंताच्या नामाचा आनंद लुटू शकतो आणि स्वइच्छाने परत वैकुंठाला जाऊ शकतो. म्हणून महाराज म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. आणि तुकोबाराला हे सगळं करायचं आहे, पुन्हा पुन्हा मनुष्याचं रूप धारण करून मृत्यू लोकातून भक्तीचा आनंद लुटायचा आहे. आणि म्हणून देवाकडे विनंती की देवा मला मुक्ती देऊ नको, मला भक्ती दे. आणि ही भक्ती
मृत्यूलोकात आहे, पण प्रामुख्यानं कुठं आहे ही भक्ती मृत्यूलोकात आहे, पण प्रामुख्यानं कुठं आहे? या अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज लिहित आहेत की या वैष्णवांच्या घरी प्रेमसुख इच्छा करी, या वैष्णवांच्या घरी प्रेमसुख इच्छा करी, रिद्धिसिद्धीद्वारी कर जोडून तिष्ठती. मृत्यूलोकात भक्ती आहे, प्रेम आहे, हरिनाम आहे, पण कुठं? या वैष्णवांचे घरी. वैष्णव म्हणजे संत, वैष्णव म्हणजे संत. आता तसा विचार केला तर संत हे अतिशय दुर्मिळ आहेत. जगात काही मिळेल पण संत मिळत नाहीत, वैष्णव मिळत नाहीत. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. याचा अर्थ काय होतो? की ज्याला एका हरिनामाशिवाय काही आवडत नाही तो वैष्णव. वैष्णव तो कोण? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याचं फक्त देवावरच प्रेम आहे, बाकी कशावर नाही, हे वैराग्य. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं म्हणजे वैराग्य. आणि वैष्णवाची तीच व्याख्या आहे की वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याची फक्त आणि फक्त देवावर माया आहे, देवावर प्रेम ज्याची फक्त आणि फक्त देवावर माया आहे, देवावर प्रेम आहे, फक्त तो वैष्णव असतो. आणि ज्याचं फक्त देवावरच प्रेम आहे, बाकी कशावरही नाही, याचा सरळ अर्थ होतोय वैराग्य. आणि म्हणजे वैराग्य धारण करून देवाचं नाव घेत आहेत ते वैष्णव असतात, ते संत असतात. असे संत तर फार दुर्मिळ आहेत. हे आणायचे कुठून? बहु अवघड आहे संत भेटी, तो महात्मा धनुधरा दुर्लभो अति. धनोबर आहे. परीस आणि अमृत जसं दुर्मिळ आहे तसे संत दुर्मिळ आहेत. मग आणायचे कुठून संत? परंतु थोड्या पळवाटा असतात. कशालाही पळवाटा असतेच. धनवारा लिहित आहेत, तुझे नामची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशिका काना मिळे, तयाचे हृदया सांडोनी पळे भेदची साच. तुझे नामची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशिका काना मिळे, तयाचे हृदया सांडोनी पळे भेदची साच. देवा, ज्याच्या तोंडात तुझं नाव फिट झालंय त्याच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत किंवा सोडून गेला असतं. आणि तो मनुष्य अद्वैतात जगतो. जो अद्वैतात जगतो तो एक छोटा मोठा संतच असतो. जरी त्याला आत्मज्ञान झालेलं नसलं तरीही तो एक छोटा मोठा संतच असतो. आणि म्हणून तुम्ही आम्ही कीर्तनकार आहोत आणि जर नित्य नामधारक असेल, कीर्तनकार आहे आणि नित्य नामधारक आहे, तर तो एक छोटा मोठा संतच असतो. जरी आत्मज्ञान झालं नाही तरी ते आत्मज्ञान पुढे व्हायचं त्या होईल, पण मुखात नित्य नाम आहे. नामाची आवडी तोच जाना देव. नामाची आवड आहे तो देव असतो. देव आणि संत एकच असतात. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. ज्याच्या तोंडात नित्य देवाचं नाव आहे तो देव आहे, तो संत आहे. ज्याच्या तोंडात नित्य देवाचं नाव आहे त्याला द्वैत सोडून गेले, तो अद्वैतात जगतो, तो संत असतो. भले आत्मज्ञान झालं नसलं तरीही व्हायचं तेव्हा होईल. आणि म्हणून कीर्तनकार, प्रवचनकार ही मंडळी, त्यांच्यामध्ये जे नित्य नामधारक आहेत असे कीर्तनकार एक छोटे मोठे संतच असतात आणि ते वैष्णवच असतात. आणि अशा वैष्णवांच्या घरी तुम्हाला भक्ती प्रेम सुख मिळतं. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी. खरा संत अतिशय दुर्मिळ आहे. शेकडो वर्षात एखादा संत येतो, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे सारखा. शेकडो वर्षात एखादा. संतांचा दुष्काळ आहे. मग कीर्तनकार, प्रवचनकार हे नित्य नामधारक असतील तर ते सुद्धा एक छोटे मोठे संतच आहेत, वैष्णवच आहेत. आणि अशा कीर्तनकाराची संगती तुकोबाराय मागतायत. आणि अशा वैष्णवांच्या कीर्तनकाराच्या घरी भक्तिसुख प्रेमसुख लुटायला मिळतं. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात की या वैष्णवांच्या घरी प्रेमसुख इच्छा करी. देवा, मला भक्तिसुख हवंय, प्रेमसुख हवंय, मला तुझ्या नामावर प्रेम करायचं,
पण कोणाच्या संगतीत? वैष्णवांच्या. या वैष्णवांच्या घरी भक्तिप्रेम सुख असतं. त्यांच्या संगतीत मी जाईल मनुष्य देह धरून आणि हरिनामाचा आनंद लुटेल. आणि अशा वैष्णवांच्या दारात रिद्धिसिद्धी हात जोडून तिष्ठत उभे असतात. हो, वैष्णव काय साधेसुधे नसतात, संत साधेसुधे नसतात. रिद्धिसिद्धी आमाघरी कामारी दसी. रिद्धिसिद्धी लांडासारख्या मागे लागतात संतांच्या. या रिद्धी म्हणजे संपत्ती समृद्धी आणि सिद्धी म्हणजे बुद्धी आणि आध्यात्मिक शक्ती. आपण रिद्धिसिद्धी म्हणतो, नेमका याचा अर्थ काय? तर रिद्धी म्हणजे संपत्ती आणि समृद्धी आणि सिद्धी म्हणजे तेजस्वी बुद्धी आणि आध्यात्मिक शक्ती. प्रामुख्याने आध्यात्मिक शक्ती. तुमच्यापाशी अचाट आध्यात्मिक शक्ती असते. तुम्ही काही करू शकता या सिद्धीच्या बळावर. एकूण 8 महासिद्धी आहेत. 8 सिद्धी, तशा एकूण 22 सिद्धी आहेत, नाथ महाराजांनी भागवतात सांगितल्यात. पण यातल्या प्रमुख सिद्धी 8 आहेत, ज्याला अष्टमहासिद्धी म्हणतात. अष्टमहासिद्धी ओळंगितीद्वारी न वजती दुरी दवडिता. तुकोबाराय. वैष्णवांच्या संतांच्या दारात अष्टमहासिद्धी चाकर म्हणून राबत असतात. हाकलून दिल्या तरी जात नाहीत, त्या सेवा करत असतात. संतांची सेवा घेत नाहीत, पण नावेला जाणं त्या लंडासारखं येतात आणि बळच सेवा देतात. संतांचा महिमाच तसा आहे. अष्टमहासिद्धी 8 आहेत. अनिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व. या 8 अष्टमहासिद्धी आहेत. तर अनिमा म्हणजे आपला देह अणू इतका बारीक करणे. तुम्ही इतकं बारीक होता, मायक्रोस्कोपिक इतकं बारीक होता, अणू इतकं, तुम्ही कशातूनही छेदन करून आरपार जाऊ शकता. भिंतीतून, काचेतून, कशातूनही. अणू इतकं बारीक शरीर करायचं. ही अनिमा सिद्धी आहे. दुसरी महिमा. महिमा म्हणजे तुम्ही तुमचं शरीर विशाल पर्वत एवढं मोठं करता. कितीही मोठा आकार धरता येतो तुम्हाला, मोठाच्या मोठा. या सगळ्या सिद्धी मारुतीरायाकडे होत्या. रावणापुढे एक सिद्धी मारुतीरायाने दाखवलेली आहे लंकेमध्ये गेल्यावर. ते महिमा म्हणजे शरीर पर्वतासारखं विशाल करता येतं. लघिमा. लघिमा म्हणजे आपलं शरीर ज्वारीचा पाचोळा असतो ना, थोडं वार आलं की आभाळात उडत जातो, तसं पाचोळ्या इतकं हलकं शरीर करता येतं आणि कुठेही वाऱ्याने उडत जाता येतं. ती लघिमा. नंतर चौथी गरिमा. गरिमा म्हणजे शरीराचं वजन एवढं वाढायचं की हिमालय पर्वत एवढं तुमच्या शरीराचं वजन, इतकं दांडगं वजन करायचं. तुमचं शरीर इतकं वजनदार बनवायचं की डोंगरा एवढं. ती गरिमा आहे. नंतर 5वी प्राप्ती आहे. प्राप्ती म्हणजे तुम्ही तुमच्या मनानं गुप्त रूपानं कुठेही पोहोचू शकता. प्राप्ती म्हणजे मनाने तुम्ही कुठेही पोहोचू शकता. 6वी आहे प्राकाम्य. प्राकाम्य म्हणजे दुसऱ्याच्या मनात काय विचार चाललाय हे ओळखणं. समोरच्या माणसाच्या मनात काय लपलंय ते ओळखणं म्हणजे प्राकाम्य सिद्धी आहे. 7वी आहे ईशित्व. ईशित्व म्हणजे दैवी शक्ती प्राप्त करून घेणे. देवाजवळ जेवढ्या शक्ती आहेत, देवाजवळ जेवढ्या शक्ती आहेत त्या सगळ्या आपल्याजवळ असणं, ते ईशित्व आहे. दैवी शक्ती प्राप्त करून घेणं. आणि वशित्व म्हणजे प्रत्येक प्राण्याला आपल्या वश करून घेणं.
प्रत्येक प्राण्याला आपल्या वश करून घेणं हे वशित्व आहे. हे अष्टमहासिद्धी आहेत. आणि या सगळ्या रिद्धिसिद्धी तुमच्या दारात, अर्थात वैष्णवांच्या संतांच्या दारात हात जोडून उभे असतात. संत रिद्धिसिद्धीचे चमत्कार करत नाहीत, पण तरी रिद्धिसिद्धी बळच लंडासारख्या संतांच्या चाकर बनतात, संतांची सेवा करतात. संतांचा महिमाच तसा आहे. संतत्व आलं की रिद्धिसिद्धी तुमच्या दारात आल्याच, तुमच्या चाकर बनल्याच, तुम्हाला काय नको हवं सगळं देतात. देवाजवळ जेवढं आहे तेवढं तुमच्याजवळ येतं, म्हणजे अजून काय पाहिजे मग? तुम्ही देवा एवढे बलवान झाले. ईशित्व सिद्धी जर आली तर जितकं देवाजवळ आहे, जी ताकद देवात आहे ती तुमच्यात येते. तुम्ही काही प्राप्त करू शकता, काही चमत्कार करू शकता. संत स्वतःहून चमत्कार करत नाहीत. प्रसंगानुसार देव संताकडून चमत्कार घडून आणतो. प्रसंगानुसार देव संताकडून चमत्कार घडून आणतो. आणि ती देवाची लीला असते, संतांचं संतत्व जगाला पटावं म्हणून. संतांच्या जीवनात काही चमत्कार जर नाही झाले तर लोक एका वेळेस म्हणतात की हा संत आहे तरी कशावरून. चमत्काराला नमस्कार असतो, म्हणून काहीतरी चमत्कार दाखवावे लागतात. ते देव दाखवतो, संत दाखवत नाहीत. संत स्वतः कधीच चमत्कार करत नाहीत. आणि जो चमत्कार करतो तो संतच नसतो. तो देवऋषी असेल किंवा जादूगर असेल, तो काय असायचा असेल, पण संत नसतो. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनी, तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनी, ज्याच्या जगण्याचा एकच हेतू विठ्ठल नाम. कुणी त्याच्याकडे गेलं संताकडं तर ते एकच सांगतात, विठ्ठल नाम घ्या. ते टानाटोना जादूटोना काही करत नाहीत. अंगारे नारळ काही भरून देत नाहीत, घंट्या काही भरून देत नाहीत, काही देत नाहीत. आणि जे भरून देतात ते संतच नसतात. संत फक्त म्हणतो विठ्ठल नाम घे आणि स्वतः विठ्ठल नाम घेतो. पण देव या संतांचा महिमा वाढवण्यासाठी काही चमत्कार या संतांच्या जीवनात घडवत असतो. ज्ञानोबांनी भिंत चालवली, ज्ञानोबाला चमत्कार दाखवायचा नसता. ज्ञानोबाला चमत्कार दाखवायचा नव्हता, हा भगवंतानं दाखवला आहे. आणि मग ज्ञानियाची भिंत अंगे ओढी, पांडुरंगानं भिंत ओढली, ती ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. ज्ञानोबाला हा चमत्कार दाखवायचाच नव्हता, तो पांडुरंगाला दाखवायचा होता. काय संत चमत्कारच करत नाही, चमत्कार करतो तो संतच नसतो. पांडुरंगानं ज्ञानोबाची भिंत ओढली. चांगदेव आडवे आले तेव्हा हे रेडा बोलला, पाठीवर मांडे भाजले. सच्चिदानंद बाबाचं प्रेत उठवलं, भिंत जडभिंत चालवली. हे चमत्कार करण्याची ज्ञानोबाची इच्छा नव्हती, पण पांडुरंगानं ज्ञानोबाच्या हातून घडून आणले. नाही तर ज्ञानोबाला चमत्कार करून मोठं व्हायचं असतं तर विसोबा खेचरला हजारो चमत्कार दाखवले असते, आणि एका 5 मिनिटात विसोबा खेचर गार केला असता. काय कमी होतं ज्ञानोबापाशी. पण संत चमत्कार करत नाही. चमत्कार करतो तो संतच नसतो, चमत्कार करतो तो संतच नसतो. प्रसंगानुसार वेळ आल्यावर करावा बी लागतो. एकदा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ एका गावामध्ये भिक्षेला गेले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, गोरक्ष बस इथं, मी भिक्षा आणतो. गोरक्ष म्हणाले, ठीक आहे गुरुवर जा. मच्छिंद्रनाथ गेलेत आणि 10-5 घराच्या भोवताली फिरले. अलख निरंजन भिक्षान देही, ठोकली आरोळी. कुणीच आलं नाही घराच्या बाहेर. कुणी आलं तर बघून माघारी गेलं. 10-15 घरं पिकले. 10-15 घरं फिरले. मच्छिंद्रनाथाला कोणी भिक्षाच दिली नाही. मच्छिंद्रनाथ माघारी गेले आणि गोरक्षाला म्हणले, गोरक्षा 10-15 घरं फिरलो रे, मला भिक्षात दिली नाही कोणी. गोरक्ष हसले, म्हणले असं झालं गुरुवर, बसा म्हणले. गोरक्षनाथ थोडे चतुर ते म्हणले, लकडीशिवाय मकडी ठेपायला येत नाही, तुम्ही बसा म्हणले गुरुवर, मी जातो. गोरक्षनाथाने 10-12 घर फिरले, पण त्यांनाही कोणी भिक्षा दिली नाही. गोरक्षनाथ म्हणले, बरं असं आहे वय. तर बाजूला एक मनुष्य त्या घेऱ्यावर सूत कातीत होता. पोळ्याला बैलाला ते मोरके कारले सूत कातीत आहेत ना, तसं बारीक सूत कातीत होता.
आपल्या शिवायचा दोरा असतो तसं सूत कातीत होतं गेऱ्यावर. त्याच्या हातात बंडल होतं ते कातलेलं सुताचं. गोरक्षनाथानं घेतलं हिसकावून मला, इकडं. ते घेतलं बंडल आणि त्या दोऱ्याचं बंडल सर्र करून वर फेकलं आभाळात. 100 फूट वर गेलं. बारीक दोरा टेलरचा कपडे शिवायचा, 100 फूट दोरा वर गेला. त्या दोऱ्याला धरलं, भर 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 वर चढले आणि त्या दोऱ्याच्या शेंड्यावर जाऊन बसले. 100 फूट दोरा वर फेकलाय, आभाळात गेलाय. तो दोरा तसाच उभा आहे. त्या दोऱ्याला धरलंय, 100 फूट वर गेलेत आणि त्या दोऱ्याच्या शेंड्यावर जाऊन बसले. सगळं गाव जमा झालं. 25 पोते ज्वारी जमा झाली. 25 पोते. ज्या गोरक्षनाथाला 10-12 घरं फिरून एक भाकरीचा तुकडाही मिळाला नाही, काहीच अन्न मिळालं नाही, त्या गोरक्षनाथाला 25 पोते ज्वारी जमा झाली. कधी? त्या दोऱ्याच्या शेंड्यावर बसल्यावर. चमत्काराला नमस्कार असतो. नावेला जाणं हे रिद्धिसिद्धीचे चमत्कार करावे लागतात. संत स्वतःहून कधीच चमत्कार करत नाही. चमत्कार करतो तो संतच नसतो. मी पुन्हा पुन्हा बोललोय, चमत्कार करतो तो संतच नसतो. हां, संतांचा एकच हेत फक्त, ज्यांचा हेत विठ्ठली. विठ्ठलाशिवाय बोलायचंच नाही. विठ्ठलासाठी जगायचं, विठ्ठलासाठी मरायचं. आणि मग संतांच्या जीवनात ज्या घडामोडी होतात, चमत्कार होतात, ते विठ्ठल करतो या संतांचा महिमा वाढवण्यासाठी. पण संत करत नाहीत. संत चमत्कार करतच नाहीत. नेनती काही टानाटोना, नॉट ॲट ऑल. नेनती काही टानाटोना, नामस्मरणापासून फक्त नाम, जय राम कृष्ण हरी, बस एवढंच. बाकी टानाटोना काही नाही. पण तरी रिद्धिसिद्धी लंडासारखे येतात त्यांच्या दारात, हात जोडून उभे असतात. असे वैष्णव असतात. देवा मला अशा वैष्णवांची संगती दे. वैष्णव तो असतो की ज्याची सगळी माया देवावर आहे, संसारावर नाही. मला मृत्यूलोकात गेल्यावर अशा वैष्णवाची संगती लाभू दे. त्यांच्या संगतीमध्ये मी तुझ्या नामाचा आनंद लुटील. अर्थात तुकोबराने तर संत संगती मागितली आहे. या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करी. देवा माझी इच्छा आहे काय, मला मोक्ष नको, मला मोक्ष नको, मग मला भक्ती दे. मला मुक्ती नको, 5व्या पुरुषात भक्ती दे. का तर मी मनुष्य म्हणून पुन्हा पुन्हा मृत्यूलोकात जाईल आणि वैष्णवात अर्थात संत समागमात राहील आणि तुझ्या नामाचा आनंद लुटेल, भक्तिप्रेम लुटेल. आणि म्हणून मुक्तीचा अधिकार आहे. हनुमान महाराज म्हणतात की देव ऐके हे विनंती, बज नको रे हे मुक्ती, इच्छा तया गती हेच सुख आगळे. या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धिसिद्धीद्वारी कर जोडणी तिष्ठती. पुढे तुकोबाराय म्हणतात भगवंताला की तुकोबाराय, हे भगवंता. तुकोबाराय भगवंताला म्हणतात की हे भगवंता, मला तुझं वैकुंठ सुद्धा नको, मला तुझं वैकुंठ सुद्धा नको. का बरं? 3ऱ्या चरणात महाराज लिहित आहेत की नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश. नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश. तुकोबाराय 3ऱ्या चरणात भगवंताला स्पष्ट सांगतात की देवा मला तुझं वैकुंठ नको. का? तर वैकुंठात काही काळ राहता येतं आणि ज्या पुण्याच्या बळावर आम्ही वैकुंठात गेलो ते पुण्य भोगून झालं की पुन्हा मृत्यूलोकात जावं लागतं. म्हणून सायुज्य मुक्तीची कशी मुक्ती आहे की जी परमनंट आहे, ती मिळवल्यावर तुम्ही भगवंताच्या आत्मस्वरूपात विलीन होता, कायमचे मुक्त होता सायुज्य मुक्तीमुळे. पण सलोकता, समीपता, स्वरूपता या तिन्ही मुक्ती पुनर्जन्माला कारणीभूत आहेत. ज्या पुण्याच्या बळावर तुम्ही वैकुंठात गेले ते पुण्य बघून झालं की मृत्यूलोकात जावं लागतं. जसं ज्या पुण्याच्या बळावर इंद्र झाले ते पुण्य बघून झालं की पुन्हा मृत्यूलोकात जाऊन किडामुंगी बनावं लागतं. तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोक. ज्या पुण्याच्या बळावर तुम्ही स्वर्गात गेले, इंद्र झाले, अमर देवता झाले, पुण्य क्षीण झालं, भोगून झालं की मृत्यूलोकात यावं लागतं, 84 लक्ष फिरावे लागतं. तोच प्रकार वैकुंठात आहे.
नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखानाश. देवा मला वैकुंठाचा वास नको, मला वैकुंठ देऊ नको. का? तर वैकुंठातल्या सुखाला नाश आहे. ज्या पुण्याच्या बळावर मी वैकुंठात आलो, ते पुण्य बघून संपलं की मला पुन्हा मृत्यूलोकात जावं लागेल, जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकावं लागेल. म्हणून मला तुझा वैकुंठही नको. वैकुंठात किती दिवस राहता येतं? ज्ञानोबा सांगतात, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. कल्प म्हणजे काय? चौकडी सहस्र जाय. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, हे 4 युग आहेत. या 4 युगाची बेरीज होते 43,20,000. कलियुग हे 4,32,000 वर्षाचे. 4,32,000 वर्षाचं. त्यातले फक्त 5,000 वर्ष गेलेत. अजून कलियुगच 4,27,000 वर्ष राहिले. आणि म्हणून नाथ महाराजांनी भागवतात भविष्य लिहिलंय की कलियुगात काय काय परिस्थिती असेल. महाराज म्हणतात की माणसाची उंची एवढी असेल, कलियुगाच्या शेवटी माणसाची उंची एवढी असेल की तो हरभऱ्याच्या झाडाखाली आरामशीर बसेल. माणसाची उंची एवढी असेल गुडघ्या इतकीच की तो हरभऱ्याच्या झाडाखाली आरामात बसेल. एक वाफाभर जमीन लय झाली माणसाला 10 बाय 10 फुटाची. कलियुगाच्या शेवटी माणसाचं आयुष्य फक्त 25 वर्ष असेल. आता 100 आहे, कलियुगाच्या शेवटी फक्त 25 वर्ष आयुष्य असेल. 6 वर्षाच्या मुलीला लेकरं होतील. कलियुगाच्या शेवटी 6 वर्षाच्या मुलीला लेकरं होतील आणि 25 वर्ष आयुष्य असेल. हा काळ येऊ घातलाय, पुढे यायचा आहे, पण खूप वेळ आहे अजून. 4,27,000 वर्ष जायचे. कारण कलियुग 4,32,000 वर्षाचे, त्यातले 5,000 गेले. कारण महाभारताचं युद्ध संपलं, भगवान श्रीकृष्ण अवतार आटोपून वैकुंठाला गेले आणि कलियुग सुरू झालं. आज महाभारताला 5,000 वर्ष झाली. म्हणजे 4,32,000 मधून 5 काढले, खाली उरले 4,27,000 वर्ष. अजून कलियुग राहिले. तर कलियुग आहे 4,32,000. द्वापार युग आहे 8,64,000 वर्षाचं. त्रेतायुग आहे 16,96,000 वर्षाचं. आणि सत्ययुग 17,20,000 वर्ष, असं काहीतरी आकडा आहे तो. असे एकूण या सगळ्यांची बेरीज येते 43,20,000 वर्ष. हे 4 युगाची जर बेरीज केली तर ती येते 43,20,000 वर्ष. असे 4 युग अर्थात 43,20,000 वर्ष 1000 वेळेस जायचे. याला म्हणतात ज्ञानोबा चौकड्या सहस्र जाय. हे 4 युग 1000 वेळेस फिरले म्हणजे 43,20,000 वर्ष गुणिले 1000, याचा गुणाकार येतो 4,32,00,00,000 वर्ष. 4,32,00,000 वर्ष. आणि याला एक कल्प म्हणतात. हे 4 युग 1000 वेळेस फिरले 4 युग 1000 वेळेस फिरले, चौकड्या सहस्र जाय. हे 4 युग 1000 वेळेस फिरले म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस, तेवढीच ब्रह्मदेवाची 1 रात्र. आणि याला एक कल्प म्हणतात. आणि म्हणून एक कल्प आहे 4,32,00,00,000 वर्ष. आणि एवढं एक कल्प अर्थात 4,32,00,00,000 वर्ष तुम्हाला वैकुंठात राहायला मिळतं. पण हे भोगून झालं, पुण्यक्षीण झालं की पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत मग याचा उपयोग काय? शेवटी मृत्यूलोकातच येऊन पडावं लागतं, जन्मावरच्या फेऱ्यात अडकावं लागतं. मग देवा मला तुझ्या वैकुंठाचाही वास नको. पहिल्या चरणात म्हणले मला तुझी मुक्ती नको. दुसऱ्या चरणात म्हणतायत मला वैष्णवाची संगती दे. आणि तिसऱ्या चरणात म्हणतात मला तुझं वैकुंठही नको. का?
नको वैकुंठाचा वास आहे तया सुखानाश. वैकुंठाच्या सुखाला नाश आहे, स्वर्गसुखासारखं. येऊ लागती माघारी मृत्यूलोक. स्वर्गलोकातून यावं लागतं पुण्य संपलं, तसं वैकुंठातूनही यावं लागतं. म्हणून सलोकता, समीपता, स्वरूपता या मुक्ती टेम्पररी आहेत, तात्पुरत्या आहेत. परमनंट खरी मुक्ती आहे सायुज्य, सायुज्य मुक्ती. आणि त्याच्याही पुढची टॉपेस्ट सगळ्यात मोठी मुक्ती भक्ती आहे. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी ज्ञानोबर आहे. ती सगळ्यात ग्रेट मुक्ती आहे मग भक्ती, अर्थात पाचवा पुरुषार्थ. आणि मग महाराज म्हणतात की वैकुंठाच्या सुखाला नाश आहे. ठीक आहे, आयुष्य फार मोठं आहे. 4 अब्ज 32 कोटी, म्हणजे मजाक नाही. हे कवा जायचे 4 अब्ज 4 अब्ज 32 कोटी वर्ष, एवढं मोठं आयुष्य आहे. पण त्याला कधी ना कधी शेवट आहे ना. आणि म्हणून नको वैकुंठाचा वास आहे त्या सुखानास. एवढं आयुष्य भोगलं की पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं, मनुष्य बनावं लागतं. पण मनुष्य फार ग्रेट आहे. हे केंद्रबिंदू आहे. जशी जंक्शनहून गाडी कुणीकडे जाते आणि पुन्हा जंक्शनला येते, तसं मनुष्य योनीतून मनुष्य कुणीकडे जातो आणि ते भोगून झाले पुन्हा मृत्यूलोकात येऊन पडतो. मृत्यूलोकात येऊन मनुष्य स्वर्गात जातो, पुण्य भोगून झाले पुन्हा मृत्यूलोकात येऊन पडतो. मनुष्य वैकुंठात जातो, ते भोगून झाले पुन्हा मनुष्य लोकात येऊन पडतो. मनुष्य लोकातून मनुष्य नरकाला जातो, ते भोगून झाले पुन्हा मनुष्य लोकात येऊन पडतो. म्हणजे कुठेही जायचं तर मनुष्य लोकातूनच जावं लागतं आणि पुन्हा मनुष्य लोकातच येऊन पडावं लागतं. म्हणून ह्युमन येवनी, मनुष्य येवनी ही ग्रेट आहे, सगळ्यात मोठी आहे. बिईंग अ ह्युमन, मनुष्य देह अतिशय दुर्मिळ आणि अतिशय महत्त्वाचा. का तर यातूनच सगळी प्राप्ती, यातूनच ऊर्ध्वगती आहे, यातूनच अधोगती आहे. यातूनच स्वर्ग, यातूनच नरक आहे, यातूनच वैकुंठ आहे, यातूनच कैलास आहे, यातूनच जनलोक, तपलोक, मयूरलोक, ब्रह्मलोक, सत्यलोक, कैलासलोक, वैकुंठलोक, यातूनच मुक्ती, यातूनच भक्ती अर्थात संतपद. सगळं काही मनुष्यवनीतूनच मिळतं. म्हणून मनुष्यवनी सर्वात मोठी आहे. याची देहीगडे देवाचे भजन अनेकी जाण नाही कोठे. आणि मग देवा तुझ्या वैकुंठाचा वास जर घेतला, तुझ्या वैकुंठात मी राहायला आलो, तर त्याला नाश आहे ना. मग मी कशाला वैकुंठ मागू तुला? मला वैकुंठ नको. का तर नको वैकुंठीचा वास आहे त्या सुखानाश, मला वैकुंठ नको देवा. मग काय पाहिजे तुको बराय? तर कथाकाळी रस नामाचा, कथाकाळी रस नामाचा, अद्भुत हा रस कथाकाळी नामाचा. तुकोबारा म्हणतात की मला हा रामरस दे, रामरसाची चवी आनरस रुचती केवी. देवा रामरस दे, मला भक्तिरस दे, भक्तिरस दे, ब्रह्मरस दे. हा अद्भुत आहे, याच्यासारखं दुसरं काही नाही आहे. जगात हरिनामा एवढं गोड काही नाही आहे. आणि जगात हरिनामा एवढं गोड नाही आहे हे देवा तुला कळत नाही. देवा तुझं नाव किती गोड आहे, तुझ्या नावाचा महिमा देवा तुला कळत नाही. देवा तुझ्या नामाचा महिमा तुला कळत नाही. हे तुकोबारा अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. महाराज लिहितात की तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याच्यासाठी. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याच्यासाठी. देवा तुझ्या नावाचा महिमा तुला काय कळेल रे? साखरेची गोडी साखरेला काय कळेल? ती खाणाराला कळेल. देवा तुझ्या नावाची गोडी तुला काय कळेल? ती भक्ताला कळेल, ती भक्ताला कळेल. म्हणून मी भक्त तू देव ऐसे करी, हा हट्ट आहे तुकोबारायचा. मी भक्त तू देव ऐसे करी, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. देवा मला भक्त कर, मला 5वा पुरुषार्थ दे. तू देव मी भक्त. देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. देवाकडून वचन घेतले, देवा तुझ्या प्रत्येक अवतारात मी भक्त बनून येईल आणि तुझ्या नामाची मजा लुटेल, तुझं नाव एन्जॉय करेल. भगवंताचं नाम एन्जॉय करा. फॉरेन टूर काय एन्जॉय करता? हिमालय काय एन्जॉय करता? एन्जॉयच करायचं ना. रामनाम एन्जॉय करा, देवाचं नाव एन्जॉय करा, काय मजा येते. रामरसाची चवी आन रस रुचती केवी, आन रस रुचती केवी. रामरसासारखी मजा कशात नाही. आणि म्हणून देवा तुझं नाव गोड आहे, तुझ्या नावाचा गोड तुला काय कळायचं? तुझ्या नावाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याच्यासाठी. देवा
मला मुक्ती नको, मला भक्त कर, पाचवा पुरुषार्थ दे, मी पुन्हा पुन्हा मनुष्य म्हणून मृत्यूलोकात जाईल, तुझ्या नामाचा आनंद लुटेल, तुझं नाव गोड आहे देवा, तुझ्या नामाचा महिमा तुला कळायचं नाही, तो आम्हा भक्ताला कळतो. आम्हा देवाच्या नामाचा महिमा किती मोठा आहे. एकदा एक मनुष्य मरण पावला, एक मनुष्य मरण पावला. यमराज घ्यायला गेले, तपासून पाहिली डायरी त्याच्या पाप पुण्याची. तर त्यांनी उभ्या आयुष्यात फक्त एकदा राम शब्द आपल्या तोंडातून उच्चारला होता, आयुष्यात एकदाच राम म्हटला होता. तर यमराजाला पंचायत पडली. अशी केस कधीच हँडल करायला मिळाली नाही. कधी कधी आम्ही डॉक्टर आहेत, आमच्याकडे काही काही अवघड पेशंट आले, कधीच न पाहिलेले, तर आम्ही पंचायतीत पडतो. हां, एखादा अननोन डिसीज आहे, कधी पाण्यातला नाही आहे, पुस्तकात वाचण्यात नाही आहे, आणि नवीनच फाइंडिंग सापडल्यात, आम्ही बुचकळ्यात पडतो की याचं काय डायग्नोसिस करावं, याला काय ट्रीटमेंट द्यावी, अडचण येते. तसं यमराजासाठी हा नवीनच डिसीज होता. कुणी 10 वेळेस महिनाभर, सालभर, 2 साल नाम घेतं, कुणी 1000 घेतं, 500 घेतं, चालतंय. पण एकदाच रामनाम घेतलं, ही पहिली केस होती. यमराजाला प्रश्न पडला की एकदाच राम म्हटलं, याला काय गती द्यावं, नरकात घालावं. तर एकदा होत नाही, पण राम म्हटलाय. पण एकदा राम म्हटल्यावर नरक टाळता येतो का? यमराजाला प्रश्न पडला, त्याचं उत्तर माहीत नव्हतं. यमराजाने ते प्रेत उचललं आणि सरळ ब्रह्मदेवाकडे गेले. यमराजाने ते प्रेत उचललं आणि ब्रह्मदेवाकडे गेले, आणि सगळा किस्सा ब्रह्मदेवाला सांगितला. म्हणले, देवा, यांनी एकदाच राम म्हटलं, एकदा राम म्हटल्याचं फळ काय असतो, मी याला काय गती देऊ, मला काही कळेना, तुम्ही सांगा बरं. ब्रह्मदेव म्हणाले, यमराज, मलाही माहीत नाही याचं उत्तर, मलाही माहीत नाही. म्हणले, एकदा राम म्हटल्याचं फळ काय असते. मग यमराज म्हणतात, ब्रह्मदेव व्हायचे खांदेकरी, उचला याला, चला म्हणले महादेवाकडे. ब्रह्मदेव झाले खांदेकरी, उचललं, गेले महादेवाकडे. महादेवापुढं प्रेत टेकवलं आणि सगळा वृत्तांत सांगितलं. म्हणले, देवा, असं असं झालंय. म्हणले, देवा, असंच झालंय, यांनी आयुष्यात एकदाच रामनाम घेतलंय, याला काय गती देवा, मला कळा नाही, सांगा तरी. म्हणले, एकदा राम म्हटल्याचं फळ काय? महादेव म्हणले, मला माहीत नाही भाऊ, एकदा राम म्हटल्याचं फळ काय मला माहीत नाही. मग 10 वेळेस घेतलं तरी माणूस म्हणाल हे द्या ते द्या, पण एकदाच राम म्हटलाय, एकदा राम म्हटल्याचं फळ मला माहीत नाही. म्हणले. मग यमराज म्हणतात, व्हायचे खांदेकरी. महादेव खांदेकरी झाले, तिघांनी खांदा दिला. यमराज, ब्रह्मदेव आणि महादेव उचललं प्रेत, गेले विष्णूकडे. भगवान विष्णूपुढं प्रेत टेकवलं. प्रेत टेकवलं की ते मडं उठलं आणि नीट भगवान विष्णूच्या मांडीवर जाऊन बसलं, डायरेक्ट मांडीवर बसलं भगवान विष्णूच्या. मग यमराजाने हा वृत्तांत सांगायला सुरुवात केली. म्हणजे, देवा, या माणसाने आयुष्यात एकदाच रामनाम घेतलंय, याला काय गती देऊ, एकदा राम म्हटल्याचं फळ काय असते. भगवान विष्णू विनोदाने म्हणले, मलाही माहीत नाही बाकी, एकदा राम म्हटलं, भले माझंच नाव आहे राम, पण एकदा राम म्हटल्याचं काय फळ आहे मलाही माहीत नाही. म्हणले. भगवान विष्णू म्हणतात यमराजाला की एकदा राम म्हटलाय, पण एकदा राम म्हटल्याचं फळ काय मलाही माहीत नाही. म्हटले, पण एक मात्र निश्चित सांगतो, एकदा राम म्हटल्याचं फळ मलाही माहीत नाही. देव म्हणतात, एकदा राम म्हटल्याचं फळ मलाही माहीत नाही, पण एक मात्र निश्चित सांगतो की ज्या अर्थी हा उठलाय आणि माझ्या मांडीवर येऊन बसलाय आणि तुम्हा तिघाला याचं खांदेकरी बनावं लागलंय, याच्यावरून ओळखून घ्या की एकदा राम म्हटल्याचं फळ काय आहे. तर माणसाने एकदा राम म्हटलं तर यमराज, ब्रह्मदेव आणि महादेव या तिघांना त्या माड्याचं खांदेकरी बनावं लागलं. एकदाच राम म्हटलाय, या तिघांना खांदेकरी बनावं लागलं, आणि त्याला बसायला भगवान विष्णूची मांडी मिळाली. यावरून तुकोबाराय देवाला विनोदाने म्हणतात की तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्मगोड यासाठी. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्मगोड यासाठी. देवा, तुझ्या नावाचा महिमा तुला काय कळेल. माणूस एकदा राम म्हटलाय तर काय बक्षीस मिळाले. यमराज, ब्रह्मदेव आणि महादेव खांदेकरी झालेत, एकदा राम म्हटलाय, फायदा काय. यमराज, ब्रह्मदेव, महादेव खांदेकरी झालेत आणि भगवान विष्णूची मांडी बसायला मिळाली. एकदा राम म्हटलं, एवढं मिळतं. मग तुम्ही सातत्यानं राम म्हटल्यावर काय मिळणार नाही. देवा,
यामुळे मला मृत्यूलोक हवा आहे, यामुळे मला मनुष्यात जन्म हवा आहे. तुझ्या नामाचा महिमा तुला काय कळेल देवा. एकदा राम म्हटलं तर काय काय मिळालं, तुझी मांडी मिळाली. या तिघांना त्या मड्याचं खांदेकरी व्हावं लागले. एकदा राम म्हटलं एवढं, एकदा राम म्हटलं एवढं, मग मी सतत राम म्हणेल, सतत राम म्हणेल. आणि राम फक्त मृत्यूलोकात आहे. देव मला काय काय मिळणार नाही. देव तुझं नाम गोड आहे, तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही. साखरेचा महिमा खाणाराला, साखरेला कळत नाही. देवा तुझ्या नामाचा महिमा आम्हाला कळतो भक्ताला, तुला कळत नाही. आणि म्हणून तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तू का म्हणे आम्हा जन्म गोड याच्यासाठी. देवाचं नाव गोड आहे. देवाचं नाव देवापेक्षाही मोठं आहे, देवापेक्षाही मोठं आहे. नामाने नामी यांच्यात अभेद असतो, पण तरीसुद्धा देवाचं नाव देवापेक्षाही मोठं आहे, देवापेक्षाही मोठं आहे. सेतुबंधनाचं काम चाललंय. राम अवतारात सेतुबंधनाचं काम चाललंय. नळनीळ नावाचे वानर, त्यांना शाप होता ऋषीचा, त्यांच्या हातानं दगड तरायचे. त्यांनी दगड उचलायचा, एकावर रा लिहायचं, एकावर म लिहायचं आणि दगड टाकायचा. ते राम एकावर रा एकावर म, ते दोन दगड येऊन एकमेकाला चिटकायचे. त्यांना शाप होता, दगड तरंगायचे त्यांच्या हाताने. पण त्या दगडावर राम लिहिल्यावर एकावर रा लिहायचं, एकावर म लिहायचं आणि ते दगड आपाप येऊन त्याचं राम बनायचं आणि दगड तरंगायचे. देवाच्या रामनामानं समुद्राच्या पाण्यावर दगड तरंगू लागली आणि त्याचा सेतू बनला. देवाला वाटलं, प्रभू रामचंद्राला, माझ्या नावाने दगड तरायलेत, माझ्या हाताने तरतेत का नाही हे तरी बघावं म्हणले. एक दिवशी सकाळी सकाळी समुद्राच्या काठावर गेले देव. आजूबाजूला पाहिलं कोणी नव्हतं. देवाने सुरुवात केली, दगड घेतला आणि पाण्यात टाकला, ते बुडाला. पण तरी देवाला डाऊट आला, कोणी पाहिलं काय म्हणून. भोवताली पाहतायत अजून, मागं पाहिलं तर मारुतीराव उभे. देव दचकले, रामचंद्र दचकले. अरे म्हणले मारुती तू कधी आला. म्हणले देवा दगड बुडाला तेव्हा चालू. मारुतीरावने चिमटा काढला, म्हणले देवा दगड बुडाला तेव्हा चालू. मोठी गंमत असते की मनुष्य रस्त्याने पळतो, एखादं पोरगं वगैरे, ते पोरगं जर जमिनीवर आपटलं, ते उठल्या उठल्या भोवताली बघतं आपल्याला कोणी पाहिलंय का, किती लागले पुन्हा बघतं. पण आधी पाहतं आपल्याला कोणी पाहिलं का. का कोणी पाहिलं तर अपमान होतं, हे पडलं रे, हे पडलं रे, चिडवतात. ते पोरगं आधी बघतं आपल्याला कोणी पाहिलंय का, आणि मग किती लागलं हे पुन्हा बघतो. तसं प्रभूने रामचंद्राने आधी बघितलं आपल्याला कोणी पाहिलं का. दगड तर बुडालाय. मागं पाहिलं तर मारुती राय. म्हणले मारुती कधी आला. म्हणले देवा दगड बुडाला तेव्हा चालू. मारुती बस म्हणले. कसं रे म्हणले मारुती, माझ्या नावानं दगड तरतात आणि माझ्या हाताने दगड बुडतात, भानगड काय सांग ना. मारुतीरायने फार गोड उत्तर दिले. मारुतीराय म्हणतात की देवा, ज्याला तुम्ही सोडलंय तो तरेल कसा हो. तुम्ही दगड सोडलाय, ज्याला देवाने सोडलंय तो तरेल कसा, तो बुडेलच. आणि म्हणून तुमच्या हाताने दगड बुडतात. तुम्ही सोडल्यामुळं, तुम्ही ज्याला धराल ते तरेल, ज्याला सोडले ते बुडणारच. आणि म्हणून देव आणि देवाचं नाव एकच असतं, पण तरीसुद्धा देवाचं नाव देवापेक्षाही मोठं असतं. देवाचं नाव देवापेक्षा मोठं असतं. आणि तुकोबराय विनोदन देवाला म्हणतात, देवाची गंमत करतायत, थोडासा बारीक चिमटा काढतायत देवाला की देवा तुझ्या नामाचा महिमा तुला काय कळेल रे. तुझ्या नामाचा महिमा आम्हा भक्ताला कळेल. आणि महाराज लिहितात 4थ्या चरणात की तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्मगोड याच्यासाठी, जन्मगोड याच्यासाठी. आणि म्हणून तुकोबराय देवाकडे हट्ट करतायत की देवा मला मुक्ती देऊ नको, मला पाचा पुरुषात भक्ती दे. का तर मला मृत्यूलोकात पुन्हा पुन्हा मनुष्य बनून जायचं आहे, संत बनून जायचं आहे, संत संगतीत राहायचं आहे आणि हरिनामाचा आनंद लुटायचा आहे. आणि म्हणून तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी. महाराज काय म्हटले की तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी. एक बाई आहे, तिला तिच्या नवऱ्यापासून 2 मुलं झालीत. मुलं होण्यासाठी नवरा हे त्या बाईचं साधन होता. बाईला आपल्या नवऱ्यापासून 2 मुलं झाली. मग मुलं झाल्यावर बाई नवरारूपी साधन टाकून देते का. जगाचा नियम बघा ना, नवरा बायको दोघं, बाईला नवऱ्यापासून 2 मुलं झाली, नवरा हा मुलं होण्याचं साधन आहे.
मग मुलं झाल्यावर बायको नवरा टाकून देते का? बायको नवरारूपी साधन टाकून देते का? तर नाही. उलट आता नवरा बायको मिळून मुलाचं आणि नातरुंडाचं कोड कौतुक पाहतात आणि राहिलेले दिवस खेळीमेळीत घालतात. तसं तुकोबाराय म्हणतात की देवा मी मुक्त झालोय, मी मुक्तीशी लग्न केले. तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरी, मी मुक्तीशी लग्न केलंय. मुक्ती ही माझी बायको आहे आणि नवरा बायकोसोबत भोग घेत असतो. मुक्ती म्हणजे भगवंताची प्राप्ती, देवाची प्राप्ती, परमात्मा प्राप्ती. तुकोबाराय म्हणतात देवा मी मुक्तीसोबत अर्थात देवासोबत लग्न केले. मुक्ती म्हणजे देवाची प्राप्ती. देवा मी मुक्तीसोबत लग्न केले अर्थात देवासोबत लग्न केले आणि जिच्यासोबत लग्न केले तिचा भोग घ्यावा लागतो तर तो नवरा. देवा मी मुक्तीसोबत अर्थात तुझ्यासोबत लग्न केले. देवा मला तुझा भोग घ्यायचा आहे. देवा मला तुझा भोग घ्यायचा आहे. आणि देवाचा भोग घेणं म्हणजे काय? मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव हाच देवाचा भोग आहे. ज्या हरिनामाच्या साधनेने तुम्ही मुक्त झाले, मुक्त झाल्यावर सुद्धा हरिनाम हे साधन उराशी घट्ट पकडून ठेवायचं आणि मुक्तीवर भजनयुक्त व्हायचं आणि देवाच्या नावाचा आनंद लुटायचा. हा मुक्तीचा किंवा परमात्म्याचा भोग असतो. तुम्ही शेतामध्ये गहू पेरले, एकरभर गहू आहेत, 10 पोते गहू झाले, आणले घरी, थप्पी लावली आणि ती थप्पी तशीच पडली, वर्षभर वापरलीच नाही. तुम्ही गव्हाचा उपभोग घेतला का? नाही. गहू प्राप्त केले पण उपभोग घेतला का? नाही आहे. तसं देव प्राप्त केला, मुक्ती मिळाली म्हणजे देव प्राप्त केला, पण देवाचा उपभोग घेतला का? नाही. मग गहू प्राप्तही करावेत आणि त्याचे नाना प्रकारचे पदार्थ बनवावेत आणि ते खावेत. म्हणजे गहू प्राप्तही केला आणि गव्हाचा उपभोगही घेतला. तसं देव मुक्ती मिळाली म्हणजे देव प्राप्त केला, मुक्ती मिळाली म्हणजे देव प्राप्त केला आणि मुक्तीवर भजनयुक्त झालो, त्याचं नाव घेतलं म्हणजे देव भोगलाय, देव भोगलाय. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की देवा मला तुला भोगायचं, परमात्मा भोगायचा आहे. निरंतर भगवंताचं नामस्मरण करणं म्हणजे भगवंत भोगणं, परमात्मा भोगणं, मुक्तीवर भजनयुक्त होणं. तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरी, आता दिवस चारी खेळीमेळी. देवा मी मुक्तीशी लग्न केलंय अर्थात तुझी प्राप्ती केली आणि मग मला तुला भोगायचे, बायको भोगायची असते. देवा तू माझी बायको आहे. आता मुक्ती म्हणजे देवाची प्राप्ती, मुक्ती मिळेल म्हणजे देव मिळवला म्हणून बायकोसोबत संसार करावा लागतो. देवा मी तुझ्यासोबत संसार करेल आणि उरलेले 4 दिवस खेळीमेळीत घालील अर्थात मुक्तीवर भजनयुक्त होईल, मुक्तीवर भजनयुक्त होईल. तुझं नामस्मरण निरंतर घेईल आणि राहिलेले दिवस 4 मी खेळीमेळीत घालील आणि तुझ्या नामाचा आनंद लुटेल. आणि म्हणून तुकोबारायला मुक्ती नकोय, भक्ती हवे. आणि म्हणून महाराज म्हणतात का देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती. देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती. इच्छा तया गती हेची सुखागळे. देव मला भक्ती दे, भक्ती प्रेम सुख दे, तुझं नामस्मरण दे, मला मुक्ती नको, मला मुक्ती नको. आणि मग ज्ञानोबराय हरिनामाला संभोग म्हणतात. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायात लिहित आहेत की जो मनासी चाडण सांगे, प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. उभी नीट आहे का? जो मनासी चाडण सांगे, प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. श्रद्धा म्हणजे नाथमहाराज लिहितात की माझ्या नामाची अति आवडी, तया नाव श्रद्धा रोकडी. भगवंताच्या नामाची अति आवड असणं ही श्रद्धा आहे. अर्थात आवडीने भगवंताचं नाम घेणं ही श्रद्धा आहे. आणि खरा भक्त श्रद्धेने, ज्ञानोबराय श्रद्धेला संभोग म्हणतात. श्रद्धा म्हणजे आवडीने नाम घेणं अर्थात हरिनाम हा संभोग आहे, हरिनाम हा संभोग आहे. आता संभोग या शब्दाचा काय अर्थ होतो? ज्ञानोबराय हरिनामाला संभोग का म्हणतात? तुम्ही उदाहरणार्थ गुलाबजामुन खातायत, गुलाबजामुन हा भोग आहे. गुलाबजामुन एकटाच मनुष्य खातोय. गुलाबजामुन या एका भोगानं एका वेळी एकाच माणसाला आनंद होतो. नीट लक्ष द्या. गुलाबजामुन या एका भोगानं एका वेळी एकाच माणसाला आनंद होतो. पण पती पत्नीचं मिलन आहे
हा सुद्धा एक भोग आहे. मग पती पत्नीच्या मिलनानं या एकाच भोगानं एकाच वेळी पती पत्नीला सारखाच आनंद होतो, हा संभोग असतो. भोग एकच आहे, पण एकच भोग एका वेळी एकाच माणसाला आनंद देतो, तो भोग. पण एकच भोग एकाच वेळी दोन माणसाला सारखा आनंद देतो, तो संभोग. मनुष्य गुलाबजामुन खातोय, हा एक भोग आहे, पण गुलाबजामुन खातोय हा भोग आहे, एकाच माणसाला आनंद आहे. पण पती पत्नीचं मिलन आहे, हा एक भोग एकाच वेळी दोघाही नवरा बायकोला सारखाच आनंद देतो, हा संभोग आहे. तसं हरिनाम संभोग आहे. ज्ञानोबा म्हणतात की श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. हरिनाम संभोग आहे. जसं पती पत्नीचं मिलन एकाच भोगाने पती पत्नी दोघालाही सारखाच आनंद दिला म्हणून तो संभोग. तसं हरिनामाने एकाच वेळी भक्त आणि भगवंत या दोघालाही सारखाच आनंद दिला म्हणून हरिनाम संभोग आहे. जो मनासी चाडण सांगे प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. तात्पर्य हरिनाम घेतल्यानंतर जितका आनंद संतांना होतो तितकाच आनंद देवाला होतो. आणि म्हणून हरिनाम हा एक भोग आहे, पण हरिनामरूपी एका भोगापासून एकाच वेळी संत आणि भगवंत या दोघाला सारखा आनंद होतो म्हणून हरिनाम संभोग आहे. श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की देवा हरिनाम घेऊन मला तर आनंद लुटायचाच, पण तितकंच आनंदित तुला करायचं आहे, तितकंच आनंदित तुला करायचं आहे. आणि म्हणून देव लंडासारखा संतांच्या मागोपुढं फिरत असतो. लंडासारखा का तर संत निरंतर नामधारक असतात, निरंतर नामधारक असतात. आणि संत हरिनाम घेतल्यानंतर स्वतः जितके आनंदी होतात तितकंच आनंदी देवाला करतात. का तर हरिनाम हा संभोग आहे. हरिनाम हा संभोग आहे. हरिनाम घेतल्याने जितका आनंद संतांना तितकाच आनंद पांडुरंगाला. हरिनाम हा एकच भोग आहे, पण हरिनामरूपी एका भोगापासून एकाच वेळी संतांना जेवढा आनंद तितका देवाला आनंद. आणि म्हणून हरिनाम संभोग आहे. श्रद्धेच्यानी संभोगी सुखिया झाला. देवा मनुष्य बनून यायचे पुन्हा पुन्हा, मुक्ती नको, मनुष्य बनून पुन्हा पुन्हा यायचंय. आणि आल्यानंतर हरिनाम घेऊन मला तर आनंदी व्हायचेच, पण तितकंच आनंदी देवा तुला करायचंय. हा तुकोबारायचा देवावर उपकार आहे. ते ऋण वैपन देखोनी अंगी आपल्याची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताचे तनु त्यागी परिचर्या करी, दिवाळखोर नारायण यावरी बहुता चिरून. हा तुकोबारायचा उपकार आहे देवावर. देवा मी मुक्तीवर भजनयुक्त होईल, मुक्त झाल्यावर हरिनाम घेत राहील, आणि हरिनामाने जितका आनंद मला होईल तितका आनंद तुला होईल. हा तुकोबारायचा देवावर उपकार आहे. आणि मग थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला भूक लागते. तुम्हा मला भूक लागली की आम्ही भाकर खातो, पण देवाला भूक लागली की देव हरिनाम खातो. देवाला कशाची भूक आहे? थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेम काय? भक्तिप्रेम, भक्तीची भूक आहे, हरिनामाची भूक आहे. तुम्हा आम्हाला भूक लागली, आम्ही भाकरी शोधतो, भाकरी खातो. देवाला भूक लागली, देव संत शोधतो आणि हरिनाम खातो. का संत शोधतो? तर संत निरंतर हरिनाम घेतात. तुम्ही आम्ही निरंतर हरिनाम घेत नाहीत म्हणून देव आमच्याजवळ राहत नाही. संत निरंतर हरिनाम घेतात म्हणून संताच्या मागे देव लंडासारखा फिरतो, लंडासारखा फिरतो. कबीरा मन निर्मल भयो जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. नामयाच्या मागे हिंडे की शिराज, लागावया रज चरणीचे. या संतांच्या मागे लंडासारखा देव फिरतो. त्यांच्या पायाची धूळ माझ्या अंगाला लागावी, त्यांच्या पायाची धूळ घेतो आणि आपल्या मस्तकाला लावतो आणि आपलं भाग्य घडवतो. हां, देवाच्या पायधुळीने जगाचं भाग्य घडतं, पण देव संताचा वेड आहे. देव म्हणतो संताच्या पायधुळीने मी माझं भाग्य घडवतो. मी लक्ष्मी डावलून केली परोती, तोडून कौस्तुभ घेतला हाती, मग वक्षस्थळाची वाकडी ओढविली चरणराजा. ते अजूनही पावलाची मुद्रा हृदय आहे सुभद्रा, आपल्या दैव समुद्रा जतने लागे, आपल्या दैव समुद्रा जतने लागे. देव संताच्या पायधुळीने आपलं भाग्य घडवतो. हा संतांचा महिमा आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की देवा मला माझी विनंती देवा, तुला हात जोडून विनंती, मला मुक्ती देऊ नको, मला मुक्ती देऊ नको. का तर मुक्त झालो, सायुज्यात विलीन झालो,
तर देवा मला पुन्हा शरीर मिळणार नाही, कुठलंच शरीर मिळणार नाही, आणि मनुष्याचं तर नाहीच नाही. आणि मग मला तर तुझ्या नामाचा आनंद लुटायचा आहे, आणि तुझ्या नावाचा आनंद लुटायचा आहे, तर त्यासाठी शरीर हवं आहे, आणि ते मनुष्याचं हवं आहे. आणि मग देवा मला सायुजी मुक्ती दे, मी सायुजी मुक्ती स्वीकारतो, पण मिळवून तिचा धिक्कार करतो, तिला गठुड्यात बांधून ठेवतो, मिळवतो आणि तिचा धिक्कार करतो. आणि पाचवा पुरुषार्थ भक्ती स्वीकारतो. आणि जो भक्ती स्वीकारतो तो संत असतो. आणि संतच म्हणू शकतो की उपजून यापुढती येऊ काला खाऊ दैवात. देवा मग मी संत झालो, चौथा पुरुषार्थ धिक्कारलाय, पाचवा पुरुषार्थ स्वीकारलाय, अर्थात मी संत झालो. आणि मग मी स्वइच्छेने मृत्यूलोकात जाईल, मनुष्य म्हणून जाईल, संत बनून जाईल, संत कार्य करेल. आणि देवा तुझ्या नावाचा आनंद लुटेल. आणि हा तुझ्या नावाचा आनंद लुटायचा आहे, म्हणून मला शरीर हवं आहे. आणि मी जर साहिबजी स्वीकारला तर मला शरीर मिळणार नाही, म्हणून मला मुक्ती नको, मला भक्ती दे. आणि मग ही भक्ती एन्जॉय करण्यासाठी मी मृत्यूलोकात गेलो तर कोणाच्या घरी जाईल? वैष्णवांच्या, संतांच्या. का संत हे नामधारक असतात, सातत्यानं नाम घेतात. मी त्यांच्यात मिसळेल, संत समागमात मी सातत्यानं नाम घेईल, मी आनंदी होईल. देवा मला वैकुंठही नको तुझा, का तर वैकुंठाच्या सुखाला नाश आहे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका, म्हणून मला वैकुंठही नको. मला संतपद हवं आहे, का तर संतपद मला मिळालं की स्वेच्छेने मृत्यूलोकात जाईल, तुझ्या नावाचे गोडवे गाईल, मी आनंदी होईल, तुला आनंदी करेल. आणि म्हणून देवा तुझं नाव एवढं गोड आहे की तुझ्या नामाचा महिमा तुला काय कळेल. देवा साखर किती गोड आहे हे साखरेला कळत नाही, ते खाणाराला कळतं. तसं देवा पांडुरंगा तुझ्या नामाचा महिमा तुला काय कळेल तो भक्ताला कळतो. आणि म्हणून तुकोबाराय विनोदाने म्हणतायत की तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजसाठी. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. याच्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. 2 शब्दात धावता सारांश. देवा ऐके ही विनंती, मज नको रे हे मुक्ती, इच्छा तया गती हेची सुख आगळे. या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धीद्वारी कर जोडणी तिष्ठती. नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखानाश, अद्भुत हा रस कथाकाळी नामाचा. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजसाठी. तुकोबराय पांडुरंगाकडून विनंती करून संतपद अर्थात भक्ती मागतायत, मुक्ती मागत नाहीत. मुक्ती मागितली अर्थात चौथा पुरुषार्थ मागितला तर भगवंताच्या आत्मस्वरूपात मनुष्य विलीन होतो, परंतु पुन्हा त्याला मनुष्य शरीर मिळत नाही. मग तुकोबारायला तर पुन्हा मनुष्य शरीर हवं आहे, कारण मनुष्य शरीराशिवाय हरिभक्ती नाही. मग मनुष्य शरीराशिवाय हरिभक्ती नाही आहे, तर तुम्ही सध्या मनुष्य रूपात आहात ना. तुकोबाराय पांडुरंगाच्या पाय पडतायत की मला मुक्ती नको, भक्ती दे. का तर भक्ती घेतली तर पुन्हा मनुष्य होता येतं आणि हरिनाम लुटता येतं. मग बाबानो मृत्यूलोकातील माणसानो सध्या तुम्ही मनुष्य आहात ना. तुकोबाराय पांडुरंगाला पाय पडून मनुष्य देह मागतायत हरिनामाचा आनंद लुटायसाठी. अरे तुम्ही सध्या मनुष्य रूपात आहात ना, लुटाना भक्तीचा आनंद, घ्या ना हरिनाम आणि व्हा ना मुक्तीवर भजनयुक्त, मिळवना पाचा पुरुषात भक्ती, व्हा ना संत, आणि म्हणा ना उपजून या पुढती येऊ काला खाऊ दैवात. का संधी दवडता? आणि मग शाने व्हा, भक्तीला लागा, भक्तीला लागा. सायुजी मुक्ती नकोच आम्हाला, आम्हाला पाचवा पुरुषात भक्ती हवे, चहुपुरुषार्थ श्री भक्ती जैसी. तुकोबारा हे देवाकडे विनंती करतात की देवा मला मुक्ती नको. देवा ऐके ही विनंती, माझं नको रे हे मुक्ती. देवा माझी विनंती ऐक, मला मुक्ती नको, मला भक्ती दे, अर्थात पाचवा पुरुषार्थ दे, संतपद दे. मग काय होईल तर मी संत झाल्यानंतर स्वेच्छेने पुन्हा मनुष्य जन्म धरेल, मृत्यूलोकात जाईल, संत समागमात जाईल, त्यांच्यामध्ये
हरिनामाचा आनंद लुटेल. मला वैकुंठाचाही वास नको, कारण वैकुंठाच्या सुखालाही नाश आहे. 4 अब्ज 32 कोटी वर्ष झाले की पुन्हा मृत्यू लोकात जाऊन पडावं लागतं, त्यालाही शेवटच आहे. म्हणून मला वैकुंठही नको. देवा मला भक्ती दे, मला संत बनव. मग मी संत बनलो की स्वेच्छेने पुन्हा पुन्हा मनुष्य बनून मृत्यूलोकात जाईल, संत कार्य करेल, तुझ्या नावाचा आनंद लुटेल. आणि तुझ्या नावानं मी जेवढा आनंदी होईल तितकंच तुलाही आनंदी करेल, का आता हरिनाम हा संभोग आहे. आणि म्हणून देवा मला भक्त कर आणि तू देव हो. मी भक्त तू देव ऐसे करी. का तर देवा तुझ्या नावाचा महिमा तुला काय कळेल, तो भक्ताला कळतो. मला भक्त कर, मी भक्त तू देव ऐसे करी. का तर देवा तुझ्या नामाचा महिमा भक्ताला कळतो, तुला कळत नाही. हनुमान महाराज म्हणतात की तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याच्यासाठी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिलेले करे वेळी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारीला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.